नंबर 1, वजायना पाण्याने स्वच्छ करा। शारीरिक संबंधानंतर अंघोळ करावीच असं काही नाही। जर अंघोळ केली तर त्यातही वाईट काही नाही, पण यासाठी आपल्याला थोडी स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे। स्वच्छतेची पहिली पायरी म्हणजे आपले गुप्तांग म्हणजेच प्रायव्हेट पार्ट्स पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत। तुम्ही पाण्यासोबत सौम्य साबण सुद्धा वापरू शकता। स्वच्छता फक्त प्रायव्हेट पार्ट्सच्या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे, त्यामुळे सेक्स नंतर किमान पाण्याने तरी स्त्रियांनी आपली वजायना स्वच्छ करणं गरजेचं आहे। नंबर 2, लघवीला जाणं। शारीरिक संबंधानंतर लघवीला जाणं हे खूप गरजेचं असतं। जर आपण शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी करत नसाल तर तुम्हाला UTI होण्याचा धोका असतो। सेक्स केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट्समध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात। हे बॅक्टेरिया वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं असतं आणि यामुळे UTIचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो। नंबर 3, हायड्रेशनची काळजी घ्या। सेक्स नंतर आपल्या शरीराला हायड्रेशनची गरज असते।